महाराष्ट्र न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। जिंतूर तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। कोकपिंपरी फाट्याजवळ एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे। मृतांमध्ये आजी, आजोबा आणि त्यांच्या नातवाचा समावेश आहे। भगवान बळीराम काळे, सुशीलाबाई भगवान काळे आणि शिवम काळे राहणार शेवळी अशी मृतांची नावे आहेत। हे सर्वजण कवडगाव येथील एका कार्यक्रमावरून दुचाकीने घरी परतत असताना जिंतूरहून परभणीकडे जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर परभणी एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की तिघांचाही जागीच प्राण गेला। अपघातानंतर एसटी चालक थेट बोरी पोलीस ठाण्यात हजर झाला आहे। बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे आणि त्यांच्या पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह ग्रामीण रुग्णालय बोरी येथे पाठवले असून पुढील तपास सुरू आहे। हा कोकपिंपरी फाटा अपघातप्रवण क्षेत्र बनला असून येथे गतिरोधक नसल्याने वारंवार अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। या दुर्दैवी घटनेमुळे शेवळी गावासह परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे। ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब